तर अंगारकी चतुर्थी निमित्त मुंबईच्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरामध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे। मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आलंय। मध्यरात्री 1:30 वाजेपासून भाविकांनी दर्शनासाठी या ठिकाणी रांगा लावल्यात। तर आज दिवसभर होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर न्यास प्रशासनाकडूनही विशेष नियोजन करण्यात आलंय। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी अविनाश माने यांच्याकडून। अविनाश, नक्कीच पाहिलं मी सिद्धिविनायक मंदिरात उभा आहे। अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांनी मोठी जी गर्दी जी आहे ती सिद्धिविनायक मंदिरात केलेली पाहायला मिळत आहे। जर पाहिलं पहाटेच 3:15 काकड आरती जी आहे ती झालेली आहे। तर पाहिलं की या ठिकाणी महिलांची लाईन असो आणि पुरुषांची लाईन असो, या दोन्ही लाईन ज्या आहेत ते वेगळ्या केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे पाहिलं तर मंदिर परिसरामध्ये आहे ते फुलांची जी आहे ती सजावट करण्यात आलेली आहे। भाविकांची काळजी जी आहे ती मंदिर प्रशासनाकडून जी आहे ती घेण्यात आलेली आहे। मोठी गर्दी जी आहे ती रात्रीपासूनच जी आहे ती पाहायला मिळत आहे। आता जर पाहिलं तर भाविकांची गर्दी जी आहे ती गणपती बाप्पाचं दर्शन घेताना जे भाविक आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहे। अशा पद्धतीने जर पाहिलं तर आता देखील जे भाविक आहेत त्या लाईनीमध्ये उभे असल्याचं पाहिलं। पुरुषांची व महिलांची जी लाईन जी आहे ती वेगळी करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे। प्रणिता, अगदीच विनाश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। संकष्टी चतुर्थी निमित्त जर पाहिलं प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी मध्यरात्री 1:30 वाजल्यापासून जी आहे ती भाविकांची रांग जी आहे ती दर्शनासाठी सोडण्यात आलेली आहे। तर 3:15 जी आहे ती काकड आरती जी आहे ती पार पडलेली आहे आणि मंदिरात पाहिलं तर फुलांची आरस जी आहे ती करण्यात आलेली, सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी कार्यकारी अधिकारी जे आहे ते त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय सांगाल मॅडम, कशा पद्धतीने जी आहे ती तयारी करण्यात आलेली आहे? भाविकांची रांग जी आहे ती मोठी लागलेली पाहायला मिळते, कशी तयारी करण्यात? आज अंगारिकेच्या निमित्तानं श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये होणारी प्रचंड गर्दी विचारात घेता याचा आम्ही खूप हेतुपुरस्सर आणि सुनियोजितरित्या नियोजन केलेलं आहे। याच्यामध्ये स्त्रियांकरता विशेष रांग व्यवस्था करण्यात आलेली आहे, तसेच मंडप व्यवस्था करण्यात आलेली आहे। नरदुल्ला टँक मैदान जे आहे तिथे साधारण 8,000 सर्वसामान्य भाविक उभे राहतील असा एक मोठा मंडप बांधण्यात आलेला आहे। तसेच स्त्रियांकरिता सुद्धा एक 3,500ची कपॅसिटी असलेला मंडप उभारण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारचा गोंधळ जो आहे तो भाविकांमध्ये होऊ नये अशी कुठली व्यवस्था तुम्ही या ठिकाणी केली? ज्या आपल्या शासकीय यंत्रणा आहेत, ज्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका आहे, पोलीस यंत्रणा आहे, पोलिसांकडून आम्ही जास्तीचा बंदोबस्त मागवलेला आहे। त्याचबरोबर न्यासाचे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत जे रात्रंदिवस काम करत आहेत, सुरक्षा यंत्रणा आहेत, या सगळ्यांमध्ये वाहतूक व्यवस्था आहे, या सगळ्यांमध्ये समन्वय साधून आम्ही काम करत आहोत।